नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। तर आजच्या भागामध्ये अर्जुन हा ऑफिसमध्ये चैतन्य येण्याची वाट बघत असतो आणि इतका वेळ का लावला असेल, बहुतेक तो साक्षीला समजावण्यात त्याचा वेळ वाया गेला असेल। तेवढ्यात चैतन्य देते येतो आणि चैतन्याला ते ऑफिस बघून पुन्हा खूप आनंद होतो। जेव्हा चैतन्य अगदी खुश होऊन अर्जुनला मागून म्हणतो की मी आय कमिंग सर, तर अर्जुन चैतन्याला बघून मिठीच मारतो आणि चैतन्याला म्हणतो की तुला इथे बघून खरंच किती बरे वाटले। तर चैतन्य सुद्धा म्हणतो की मला सुद्धा। अर्जुन म्हणतो की अरे हे ऑफिस सुद्धा तसेच आहे तुझेच, वेलकम टू बॅक। तर चैतन्य म्हणतो की खरंच मला येथे येऊन खरंच खूप बरे वाटते, माझेच खरंच खूप मोठी चूक झाली आणि त्या चुकामुळे मी हे सर्व गमावून बसलो होतो। शेवटच्या वेळी मी जेव्हा या ऑफिसमध्ये आलो होतो तेव्हा सुद्धा तुझ्याबरोबर खूप काही भांडलो होतो आणि त्या नीच मुलीमुळे, आणि एवढं सर्व होऊन सुद्धा मला आता तिला सहन करावे लागते। आता येथे येण्या अगोदर सुद्धा तिचा मला कॉल आला होता आणि तिचा आता शॉपिंग संपले, ती मला लंचसाठी वाट बघते असे म्हटली तर मला जावे लागले। अर्जुन म्हणतो की जाऊन दे रे चैतन्य, ते तर आपल्यासाठीच आहे आणि इतक्या दिवसातून आपण भेटलो, मला तुझ्याशी खूप काही गप्पा करायच्या, खूप काही तुला सांगायचे। तर चैतन्य सुद्धा खुश म्हणतो की अरे यार सांग ना। तेव्हा अर्जुन म्हणतो की अरे माझ्या लाईफमधील एक सर्वात महत्त्वाची इम्पॉर्टंट गोष्ट मला तुला सांगताच आली नाही। तर चैतन्य म्हणतो की कुठली? तेव्हा अर्जुन म्हणतो की अरे बस ना, मी तुला सर्व सांगतो। तर इकडे साक्षी प्रियाला सांगत असते की अर्जुन आणि सायली खरे नवरा बायको नाहीत, त्यांचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, हे सर्व खोटं आहे। तर प्रिया म्हणते की अगं मी काहीतरी चुकीचं ऐकले असेल। तर साक्षी म्हणते की अगं नाही प्रिया, तू बरोबरच ऐकले, कारण हे सर्व खरे आहे, मला हे सर्व चैतन्याने सांगितले। तेव्हा चैतन्यने जे साक्षीला सांगितलेले असते ते सर्व ती प्रियाला सांगते। ते ऐकून प्रियाला तर खूपच आनंद होतो। प्रिया म्हणते की मधुभाऊंना सोडवण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आणि डिव्होर्स पेपरवर अगोदरच सह्या, हे सर्व काय आहे? अख्खीची अख्खी सुभेदार फॅमिली हादरून जाईल अशी बातमी साक्षी तुम्हाला दिली। त्यांच्या घरामध्ये धरणीकंप, भूकंप, वादळ सर्व काही एका सोबतच येणार, म्हणून प्रिया इतकी खुश होते आणि साक्षीला लगेच मिठी मारते। साक्षी म्हणते की अगं प्रिया, मी तुला समजू शकते की तुला खूप आनंद झाला, पण आता यापुढे ही जी बातमी आहे ती त्या घरामध्ये सांगण्याची जबाबदारी तुझी असेल। तर प्रिया म्हणते की मी डायरेक्ट आता त्या म्हातारीला जाऊन सांगते अर्जुन आणि साक्षीच्या लग्नाचा आता द एंड, आणि जेव्हा ती म्हातारी सायलीला असे घराच्या बाहेर हाताला धरून काढेल त्याचा मी व्हिडिओ शूट करून ठेवणार, आणि जेव्हा माझ्या आणि अर्जुनचे लग्न होईल, मी सुभेदारांची सून होईन, तर दिवसातून एकदा तरी आणि अर्जुनच्या बेडरूम मध्ये बसून तो व्हिडिओ मी नक्की बघेल। तर साक्षी म्हणते की अगं बाई, इतकी स्वप्न बघू नकोस, कारण या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पुरावे आपल्याकडे नाहीत, त्यांच्या लग्नाचे पुरावे आहेत आणि फक्त आपल्याकडे फक्त चैतन्याचा हा शब्द आहे। प्रिया म्हणते की अगं तेच आपल्यासाठी भक्कम आहे, कारण त्या म्हातारीचा चैतन्यावर खूप विश्वास आहे आणि ती सायली आता त्या कुटुंबातून कायमची बाहेर, आणि तेथे प्रिया नाही तर तन्वी ही आतमध्ये। त्यानंतर इकडे अर्जुन अगदी खुश होऊन चैतन्याला सांगत असतो की माझं लाईफ पूर्णपणे बदलले, म्हणजे मी अर्जुन सुभेदार सायलीच्या प्रेमात पडलोय। तर चैतन्याला ते ऐकून आनंद तर होतोच, परंतु त्याने साक्षीला जे काही सांगितलेले असते की अर्जुन आणि सायली प्रेमाचे खोटे प्रदर्शन करून फिरतात ते त्याला आठवते। अर्जुन म्हणतो की चैतन्य, खरंच मी सायलीवर खूप प्रेम करतो, मला असे वाटायला लागले की आमचं लग्न खरे आहे। चैतन्य ते ऐकून खुश तर होतोच, परंतु मी खरंच खूप मोठा एक घोळ केला की मी साक्षीला हे सर्व सांगून बसलो, मी हे सांगायला नको होते। चैतन्य, खरंच तू किती मोठी चूक केली असे तो आपल्या मनाशीच म्हणतो। त्यानंतर इकडे कल्पना ही विमलला विचारत असते, झाडे किती सुकले अगं, यांना पाणी नाही का, त्यांचे लक्ष नाही का? तर विमल म्हणते की आओ वहिनी, उन्हाळाच इतका कडक आहे। कल्पना म्हणते की हो ते तर खरे आहे, ह्या उन्हाचा आपल्यालाच इतका त्रास होतो, तर प्राण्यांना आणि झाडांना का होत नसेल, आणि आपल्याला आता त्यांची जास्त काळजी घ्यावी लागेल। तर तेवढ्यात प्रिया अगदी खुश होऊन येते आणि कल्पना मामी कशी आहेस असे खुश होऊनच विचारते। तर कल्पना म्हणते की बरी आहेस। तेव्हा प्रिया खुश होऊन विचारते की गार्डनिंग सुरू आहे वाटतं। कल्पना मात्र तिच्याकडे लक्ष देत नाही आणि पूर्णही त्यांच्या रूम मध्ये आहे असे प्रियाला सांगते, आणि विमलला म्हणते की चला आपण तिकडे ती रातराणी बघूयात, आणि त्या दोघी तिकडे निघून जातात। तर प्रिया मात्र भयंकर चिडते आणि मनात म्हणते की तू आत्ता कितीही मला टाळले तरी लवकरच या घरामध्ये मी तुझी सून म्हणून येणारच, मग तुझे किती हाल होतील याचा तुला अंदाज नसेल।
तर इकडे चैतन्याने ती चूक केलेली असते म्हणून त्याला खूप पश्चाताप येत असतो। तर अर्जुन म्हणतो, चैतन्य काय झाले, इतका शॉक तुला का बसलास? मी तुझे अगोदर पासूनच ऐकत नव्हतो, तू मला सांगत होता। तर चैतन्य म्हणतो की अरे तेच ते, कारण जे मला अगोदर कळाले होते ते तुला अगोदर कळाले नव्हते, याचा मला जास्त शॉक बसला। तर अर्जुन म्हणतो की मला असे वाटते की या जगामध्ये सायलीच माझी लाईफ पार्टनर आहे आणि सर्वत्र आनंदी ही आनंद जेव्हा माझ्या समोर असते तर मला असे वाटते की माझे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत। मला तिला असे सांगायचे की या जगामध्ये फक्त आनंदी आनंदच आहेत आणि मला तिला सांगायचे की आता आपण आपले कॉन्ट्रॅक्ट मॅरेज विसरूयात। भविष्यामध्ये मला कायम हवी असा तिचा हात हातामध्ये घ्यायचा म्हणजे अर्जुन चैतन्याचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि सायली आय लव्ह यू। तर चैतन्य म्हणतो की अरे एक मिनिट, अजून तू सायलीला सांगितलेले नाही हे सर्व? चैतन्य म्हणतो की अरे नाही यार, कसे सांगू मी? आणि तू त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये बघितले ना की त्यामध्ये काय लिहिलेले आहे की कुणाच्या मनामध्ये अशाच फिलिंग जर आल्या तर दुसरा निघून जाऊ शकतो आणि जर कदाचित सायली माझ्या आयुष्यातून निघून गेली तर मी ते सहन नाही करू शकणार आणि खरंच कधी तो दिवस येईल की सायलीसाठी सुद्धा आमचं हे लग्न खरे असेल। तेव्हा चैतन्याला मात्र दुसरीच भीती असते। तो मनात म्हणतो की तुमचं लग्न खोटं आहे हे साक्षीला कळले, ते आता मी कसे निस्तरू? तेव्हा अर्जुन इतका खुश झालेला असतो आणि चैतन्य सुद्धा खुश होतो। तर इकडे प्रिया ही अस्मिता आणि पूर्णाईला म्हणत असते की तुम्हाला काहीतरी सांगायचे पण कसे सांगू तेच मला नाही कळत, मला सांगताना सुद्धा इतकी लाज वाटते आणि ते ऐकल्याने तुम्हाला किती त्रास होईल याची भीती वाटते आणि पूर्णाई तू अगोदरच किती हळवी आहे, ते तुला सहन होते की नाही याची भीती सुद्धा वाटते। तेव्हा पूर्णाई म्हणते की अगं असे काहीतरी सांगून मला का टेन्शन देते, काय झाले ते नेमकं व्यवस्थित सांग। तेव्हा अस्मिता म्हणते की अगं तू पूर्णाई बरोबर बोलण्यासाठी आली होती, तेव्हाच मला समजले होते की नक्की काहीतरी गडबड आहे आणि तन्वी नेमकं झाले तरी काय सांग व्यवस्थित। तेव्हा प्रिया म्हणते की ठीक आहे, मी माझ्या काळजावर दगड ठेवते आणि तुम्हाला हे सांगावेच लागेल की सुभेदारांच्या नावाला लाज येईल अशी ही गोष्ट आहे। अशी एक गोष्ट घडली आणि ती गोष्ट अर्जुन आणि सायलीने केली। तर अस्मिता विचारते की अगं असे काय केले त्या दोघांनी? तेव्हा प्रिया म्हणते की अर्जुन आणि सायली आपल्याला दोघांना सगळ्यांना फसवतात, त्या दोघांचं एकमेकावर प्रेम नाही, त्यांचं लग्न पूर्णाई आजी खोटं आहे, त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केले। पूर्णाई म्हणजे की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे काय? तर प्रिया म्हणते की अर्जुनने एक खोटं लीगल लग्न केले आणि त्यात ते खोटे नवरा बायको असल्याचे नाटक करतात। अर्जुनने सायलीकडून मधुभाऊंची कोणतीही फी न घेता मधुभाऊंना त्या केसमधून सोडवणार कोणतीही फी न घेता आणि त्या दोघांनीही लग्ना अगोदर डिव्होर्स पेपरवर सुद्धा सह्या केलेल्या आहेत, म्हणजे हे डिव्होर्स पेपर कोर्टासमोर गेले तर त्यांचे हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे ते संपणार। तेव्हा पूर्णाई म्हणजे की अगं तन्वी हे काय बोलतेस, लग्नाच्या बाबतीत हे असे कसे घडेल? तर लगेच प्रिया म्हणते पण अर्जुनने केले। तर अस्मिता विचारते की पण अर्जुनला हे सर्व करून काय मिळणार? प्रिया म्हणते की माहिती नाही, परंतु अर्जुनचा यामध्ये काही स्वार्थ असू शकत नाही, सायलीनेच तिला हे करण्यासाठी त्याला भाग पाडले असणार आणि आता सुभेदारांच्या आबरूला धरले, तिला हवं ते मिळवण्यासाठी ती काही पण कोणत्या थराला जाऊ शकते। तर पूर्णाई आजी म्हणते की अगं तन्वी तू जे काही सांगते ते जर खरे असेल तर त्या मुलीला मी एक सेकंद सुद्धा या घरात राहून देणार नाही। तेव्हा अस्मिता विचारते की अगं तन्वी पण तुला हे सर्व कोणी सांगितले? तर प्रिया म्हणते चैतन्यने, कारण पूर्वी जे काही झाले तर चैतन्याला सर्व काही कळत होते, म्हणजे अर्जुनने श्वास घेतला तरी इतकी मैत्री त्यांची होती। मग अर्जुनच्या खोट्या लग्नाचे डिटेल्स चैतन्यालाच माहिती असणार, दुसऱ्या कुणाला माहिती असणार? अस्मिता म्हणते की अगं पण चैतन्य तुला का सांगणार? त्यानंतर इकडे चैतन्य जरा टेन्शनमध्येच असतो। तर साक्षी येते, साक्षी म्हणते की अरे तू कुठे गेला होतास? तर चैतन्य म्हणतो की मला एक नवीन केस आली त्याचाच विचार करत होतो। तेव्हा साक्षी जायला निघते तर चैतन्य म्हणतो की एक मिनिट साक्षी, तुला आठवते का मी तुला अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल सांगितले होते, ते तू कुणाला सांगितले तर नाही ना? तर साक्षी म्हणते की अरे असं का विचारतोस? तर चैतन्य म्हणतो की अगं तुला तर माहिती आहे की अर्जुन आणि माझ्यात तसे काही उरलेले नाही, तो आपल्या एंगेजमेंटला आला होता परंतु मला त्याचे काही घेणे देणे नाहीच, पण तरी मला असे वाटते की विश्वासघातकी असा शिक्का कशाला, त्यामुळे आपण त्यांच्या पर्सनल लाईफ बद्दल डिस्कस न केलेलंच बरं राहील। साक्षी म्हणते मी अजून कुणाला नाही सांगितले आणि तसे
तसेही माझ्या होणाऱ्या नवऱ्याने पहिल्यांदा काहीतरी सिक्रेट मला सांगितले, मग मी बाहेर असे कसे येऊन देईल आणि अचानक तुला आज असे ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल का आठवले? तेव्हा चैतन्य म्हणतो की जी नवीन केस आली होती तर तो क्लायंट माझ्याशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल विचारत होता, त्यामुळे मला हे सर्व आठवले म्हणून मी तुला विचारले। तेव्हा चैतन्य फ्रेश होण्यासाठी आतमध्ये जातो तर साक्षी विचार करते की नक्कीच हे कारण असेल की दुसरे काहीतरी। त्यानंतर इकडे प्रिया पूर्णाजीला म्हणते की चैतन्यने मला त्याच्या एंगेजमेंटसाठी इन्व्हाइट करण्यासाठी फोन केला होता। मी त्याला स्पष्टपणे नाही सांगितले कारण मी साक्षी शिकरे बरोबरचे सर्व संबंध तोडून टाकले आणि कुणाची एंगेजमेंट ऐकल्यानंतर मला माझ्या एंगेजमेंटचे क्षण आठवतात, कारण अर्जुनने माझ्याबरोबर कसा त्या दिवशी तो वागला होता। तेव्हा मी फोनवर अचानक रडायला लागले, मग त्याने मला फोनवर हे सर्व सांगितले आणि मला शांत केले। त्यांच्यात प्रेम वगैरे काही नाही, त्यांचं हे नातं फ्रॉड आहे। तेव्हा पूर्णाजी म्हणते की अगं इतकी मोठी गोष्ट तुम्हाला आत्ता सांगते का? तुला आधी तोंड नव्हते का हे सर्व सांगण्यासाठी? तर अस्मिता म्हणते की अर्जुन आणि सायलीने कुणाला तोंड ठेवले का काही बोलण्यासाठी? अस्मिता म्हणते की सायलीला तर स्वतःच्या आबरूची सुद्धा पर्वा नाही, तर सुभेदारांच्या आबरूची का पर्वा करेल? प्रिया म्हणते की या घरात तिला स्वतःची सून म्हणून मिरवता तर आले, साड्या मिळतात, दागिने काय मिळतात, मग स्वतःचे आबरूचं तिला काय घेणे देणे? अस्मिता म्हणते की पण स्वतःची पूर्णाईने आवडती साडी तिला दिली। अस्मिता म्हणते की अगं पूर्णाईजी तुझ्या भावनांशी ती खेळते तर पूर्णाई म्हणजे की खरंच सायलीने खूप मोठा गुन्हा केला, लग्नासारख्या पवित्र बंधनाचा तिने अपमान केला, आत्ताच त्याचा सोक्षमोक्ष व्हायला हवंय म्हणून पूर्णाईजी जायला निघते। तर प्रिया म्हणते की अगं पूर्णाईजी आपल्याकडे पण त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे काही पुरावे तर नाही आणि तुला तर माहितीच आहे की सायली किती खोटं बोलण्यामध्ये पटाईत आहे, ती आपल्याला सहज उडून लावेल। तर पूर्णाजी म्हणते की तिच्याकडून सत्य कसे वधून घ्यायचे हे मला चांगलेच जमते, आणखी खोटं बोलण्यासाठी ती आता या घरामध्ये नाही राहणार। तर अस्मिता आणि प्रिया खूपच खुश होतात। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये पूर्णाई आजी ही कल्पना आणि विमल समोर सायलीला म्हणते की किती दिवस या घरामध्ये विळखा घालून राहणार, निघ आता इथून चालती हो। तर सायली विचारते की पूर्णाई आजी मी असे काय केले? तर मला ज्याची भीती होती तेच तू केले, तर आज मी तुझ्याकडून वधूनच घेते की तुझा गुन्हा काय? म्हणून पूर्णाई आजी सायलीच्या हाताला धरते आणि देवी आई समोर तिला घेऊन येते आणि देवी आई समोर तिला शपथ घ्यायला लावते की अर्जुनवर तिचे खरे प्रेम आहे। तर सायली चक्क शपथ घेते की माझे अर्जुन सरावर खरे प्रेम आहे। तर अर्जुन हे सर्व ऐकतो आणि त्याला तर खूपच आनंद होतो। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।